ये ना बस. काय म्हणती? अहो त्या बाजूवालीकडे गेले होते. काय? ते बाजूवाली आहे ना, त्या दुसऱ्या बाजूवालीला माझ्याबद्दल काय काय सांगतीय. आता तिला काय झालं? वरनं आणि तिच्या नवऱ्यानं ना आता न्यू इयर येणार आहे ना उद्या, म्हणून आज आहे ना 2 तोळ्याचं मंगळसूत्र करून आणलंय. मंगळसूत्र केलं 2 तोळ्याचं? हो. Oh my god. नकली नाही, असलीच आहे. आणि ते मंगळसूत्र केलंय आणि वरनं ती दुसरी बाजूवाली आहे का नाही तिच्या बरोबर चांगलं गळायला लागले. तिच्या नवऱ्याला तिने 1 तोळ्याचं आणायला सांगितलं. आणि तुमच्याकडनं साधा गजरा पण मिळत नाही आम्हाला. मला घालाय नाही सदरा आणि मागती या गजरा, घालाय नाही सदरा, ही मागती या गजरा. बरं ऐका की काय म्हणत होती ती बाजूवाली काय म्हणते सांगते त्या बाजूवालीला, मी चांगली नाही बाई, हे अशीच करते तसेच करते, जेवण बनवत नाही, सकाळी उशिरा उठते, एकामेकाच्या चुगल्या चालल्या ते सांगितलं मला तिसरीनच. हो हो. म्हणजे काय चुकलं केली? काय पण सांगते ते असे माझ्याबद्दल. आणि का म्हणून माझ्याबद्दल चर्चा करत असते ले? एवढी खराब आहे मी तू? मग तेच सांगते ना तुम्हाला. त्या दिवशी ऑफिसला तुम्ही निघाला होता, त्या दिवशी काय बोलली तुम्हाला ती? बोलत होती की हो मी चाललो होतो म्हणजे भाऊजी इकडे या. तर म्हणलं काय बोला की. म्हणले कसं काय राहता हो तुम्ही तुमच्या बायको बरोबर? म्हणलं काय झालं? अहो तुम्हीच म्हणून राहता, दुसरं कोण राहायला? किती कजागळ बांडखोर बाय आहे, अशी बोलली सारखी का? चुगल्या करते म्हणते, इथं सगळं चुगल्या करते आणि मलाच उलट आणखी क्लेम करते की हीच चुगलीखोर आहे. माझ्याबद्दलच काय काय सांगत असते इथं गल्लीत नाही अशी ती म्हणली तुझ्याबद्दल. थांबा काय बोलायचं सांग. थांबा, आता मी तिच्याकडे जाणारच आहे आणि बघते तिच्याकडे घेऊनच येते. नको नको, बळतच फरा तिच्याकडे कशाला जातेस तिला? मग नको ना, आपलं ती कसं आहे, आपलं तोंड खराब करायचं नसतं. हं, ती बोलली तर बोलून द्यायचं, ती काय काय पण बोलत तुझ्याबद्दल, आपण गप बसायचं. हं, असं आहे हा तोंडाला तोंड द्यायचंच नाही, लागायचंच नाही त्या नादाला. का? मग त्याचं एक दिवस तोंड दुखल ना. तोंड दुखतं वय त्याचं. त्या तशाच आहे त्या सगळ्या. त्याचं त्याला अख्खा दिवस त्यांना काम धंदा नाही तर अख्खा दिवस त्याच करते ते, तसंच करते ते. मग एक काम कर, हं. त्यांच्या नवऱ्याला पण तू तिथं काहीतरी आग लावून टाक सांगून. काय सांगू? काय पण सांग, त्यांच्या ते घरात आग लावून टाकतो. मी काय कशाला जाऊ त्यांच्या नवऱ्यासंग बोलायला? मला नाही आवडत नवऱ्यासंग बोलायला. अगं त्यांच्या- बोलायला नाही कोण सांगत, नुसती आग लावून द्यायची. म्हणजे काय करायचं? त्यातली ती नवरा बायको बसते घरात भांडण, मग तुझ्याबद्दल ती काय वाईट मागा तुम्हाला सांगायला टाइमच नाही भेटणार. रोज त्यांची भांडणं लागली पाहिजे. पण कशी लावायची भांडणं? काहीतरी सांगायचं. काय सांगा, एक उदाहरण दे की. सांगायचं काय सांगायचं बया, काय सांगायचं? ती असं कर, तू तिच्या संग परत दुसती कर हं, त्या बाई संग हं, आणि सांगायचं की इथं मी तिकडून येत होती आणि तुमच्या नवऱ्याला बघितलं एका बाई बरोबर, हं. नाहीतर मग बार मध्ये बसला जाताना बघितलं मी, असं सांगायचं. मग ती बराबर रोज भांडते ती, मग तुझ्याबद्दल वाईट वागायला बाहेर काय बोलणारच नाही ती. आणि ती मला मग टेन्शनच खतम. नाही, तिचा नवरा आला आणि मला घेऊन गेला, म्हणला मी खरोखर गेलतो का हो? काय पुरावा आहे तुमच्याकडे? तर आपण म्हणायचं मी बोललीच नाही. त्यावेळेस बघा. हा. जेव्हा नवरा येईल ना भांडायला, हं. त्याला म्हणायचं मी बोललीच नाही, तुझी बायको असंच बोलते म्हणायचं, बिनाकामाचंच माझं नाव घेते. होय, लगेच बदली व्हायचं, होय. बिलकुल विचारच करायचा. खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं, बिलकुल विचारच करायचं नाही. आणि आला आपल्या अंगलोट की म्हणायचं मी असं बोललीच नाही, होय. तो मी नव्हेच. मी नाही त्यातली. आणि कळीला असंच करणार आता. हेच आयडिया करते बघा. खोटं बोलायचं पण एक तर सांगायचं म्हणजे की बायकांच्या मनात काय असतं ते कळतच नाही, कोणालाच कळत नाही. त्याच्यामुळे तर कितीतरी नाती तुटली जातात चांगली चांगली. आता तिच्या मनात काय आहे, त्या बाजूच्या बाईच्या मनात काय आहे, तुझ्या मनात काय आहे, सारखं म्हणजे कुठेतरी आपली आग लावून द्यायची आणि भांडत बसायचं, नाहीतर काहीतरी कुरबुर. ह्याच्याशिवाय बायकासनी काही याड नाही. सगळ्या बायका म्हणून हा मी नाही त्यातली. बोललं ना, मी नाही त्यातली, त्या आहे त्यातल्या. मी आपलं मग माझं काम हेच पण की, मग मी काय म्हणतोय हेच की सोम्याची बायको नाम्यावर पळून गेली, सोम्याची बायको नाम्यावर पळून गेली, मग त्या भीम्याच्या पोटात काय दुखायची गरज आहे का? नाही. हात त्याच्या आईला ह्या जीवाच्या
ह्याला कुठं बरं आवरावं. मग असंच असतं. ही जी वाहते ते ना भांडणं बायकांची एकामेकावर जळते त्या, कोणावर हे करते त्या, कुरगुडी करते त्या, ह्यांची मनच त्या पद्धतीची असते ती. म्हणून ती सगळ्या गोष्टी होत्या त्या. ह्यांनी आपली घरं नीट बघितली, आपल्या घरातच सगळं लक्ष दिलं. पण नाही ना, बाजूच्या घरात काय चाललंय ही लय अहो त्या बायकांना लय असतो. बाजूच्या घरात तिथं डाळ करपून जाते, भात करपून जातो, दुसऱ्याच्या घरात काय काय चाललंय ते लय चौकशा करते त्या, लय म्हणजे लय. म्हणूनच हे सगळं होतंय. हे जे रामायण महाभारत होतंय ना, हे बायकांच्या मुळेच होतंय. तर ती बायकांनीच जर आपलं घर आणि आपला परिवार बघितला. माग तर 4 दिवसापूर्वी मी अशीच बाहेर कपडे सुकत टाकत होते, त्या दोघी जणी बोलत होत्या, ऐकलं. आणि त्या एकीनं काय केलं माहितीये, हे ठेवलं होतं ओट्स, पोराला पाहिजे होतं खायला म्हणून ओट्स गॅसवरती ठेवलं होतं शिजवायला. ते शिजून करपून त्या टोपात आग शिरली, गॅसच्या टोपात शिरली. तरी या गप्पा मारते ते या, आणि धूर कुठनं आला म्हणून मी ओरडली, धूर कुठनं, आग लागली आग लागली आग लागली. आणि या जाऊन बघते तर हिजत ते गॅसवरच आग लागली ओट्सला. अशा ह्या गप्पा मारते. आता काय तसं मी असते का कुठं? नाही ग, मी आता दिवसभर कामावर असतो ना. तशी तू बिलकुल पण नाही चांगली आहे. कुठं जात. आता मी दिवसभर कामावर असतो, पण मला गॅरंटी आहे की बिलकुल आग लावायला कशाला बिलकुल पण नाही. हो, मला फक्त काय कपडे सुकत टाकाय गेले की दिसते त्या, कधी बाजारात जाताना दिसते, तेच सांगते मी नाही कधी जात कोणाच्यात. हो ना, खरंच नाही कोणाच्यात जात. काय करायचं. बरं आहे, जाऊ पण नकोस. नाही त्या बायकांच्यामुळे कितीतरी घराचे, बायकांच्याच मुळे नाही, ह्यामध्ये पुरुष पण तसे असतात. ज्याला काम नाही ना, त्याला फक्त एवढंच काम असतं की दुसऱ्याच्या घरामध्ये आग लावणे. आहेत तसेच आता बायकांची काम करायला लागले. पुरुष पण आहेत आणि लेडीज पण आहेत. तर त्या पुरुषांना आणि त्या लेडीजना माझं एकच सांगणं आहे की आपलं घर बघा, आपल्या घरात लक्ष द्या आणि ही दुनियादारी सोडून द्या. ह्यातच भलं आहे. नमस्कार. तर सर्व भावांना आणि बहिणींना, हे कोणावरती हे करून धरलेलं नाहीये, तर एक कॉमेडी म्हणून आम्ही हा व्हिडिओ बनवलाय. तर कुठल्या बहिणींना आणि भावांना राग येऊन देऊ नका प्लीज, आणि वैशूस कॉमेडीला सपोर्ट करा. धन्यवाद. बाय.